नमस्कार. विक्रांतच्या नांग्या ठेचत त्याला फरफटत हर्षवर्धन शौर्याने पोलिसांमध्ये विक्रांतला दिलेलं असतं. त्याची चांगलीच धिंड काढलेली असते. तिथे ऊर्जा सुद्धा असते. ऊर्जा पोलिसांना बोलते, या माणसाला ना अजिबात सोडू नका. याची वृत्ती खूपच बेकार आहे. खरं सांगायचं तर याची हिंमत कशी झाली आमच्या तीर्थाला हात लावायची. तेवढ्यात तिथे शिर्के आलेला असतो आणि शिर्के मोठ्याने बोलतो, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलत, हिम्मतच कशी झाली. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, शिर्के साहेब तुम्ही तर गप्पच बसा. तुमच्या मुलाचे प्रताप माहिती आहेत का तुम्हाला? अहो मी तर तुमच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुमच्या मुलाने काय केलं, माझ्या मुलीला त्रास दिला, तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. हिम्मतच कशी झाली त्याची. तेव्हा मात्र शिर्केची बोलतीच बंद झालेली असते. त्यावेळेला ऊर्जा बोलते, शिर्के साहेब अहो तुमच्या विक्रांतला तुम्ही समजावलं पाहिजे होतं. मुळात मुलगी म्हणजे खेळ वाटला का तुम्हाला? ती वस्तू आहे का? कसं पण वापरलं आणि फेकून दिलं. पद्माच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असंच केलं आणि पद्माच्या बाबतीत तुम्ही जे काही वागलात ना ते मीडिया समोर मी स्वतः आणलंय. म्हणूनच तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करताय ना. तुम्ही आमच्या तीर्थाला किडनॅप केलं आणि तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न करत होतात. शिर्के साहेब कशावरून तुमचा सुद्धा तुमच्या लेकाला पाठिंबा नसेल? तेव्हा मात्र शिर्के मोठ्याने ओरडतो, ऊर्जा तोंडाला आवर घाल, मला यातलं काही माहिती नाही. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, ओ माझ्या सुनेला सांगायचं नाही तोंडाला आवर घाल म्हणून. माझी सून जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे आणि खरं सांगायचं तर आज तिच्यामुळेच माझी मुलगी इथे सही सलामत उभी आहे. नाहीतर तुमच्या या नालायक मुलाने काय केलं असतं. तेव्हा मात्र शिर्के खूपच चिडतो आणि चक्क पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धनची कॉलरच पकडतो. तेव्हा मात्र ऊर्जा शिर्केला जोरात ढकलून देते आणि शिर्केला बोलते, काय ना शिर्के साहेब, स्वतःच्या मुलाला सुधारण्याऐवजी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे. आधी स्वतःच्या मुलाला सुधारा. अहो तुमच्या मुलाला वाटलं तरी काय हो, त्यांनी आमच्या तीर्थाला जो त्रास दिलाय ना त्याची भरपाई मात्र त्याला खूप भोगावी लागणार आहे. त्यावेळेला शौर्य बोलतो, शिर्के साहेब अहो तुमच्या मुलीची जी अवस्था आहे त्याला तुम्ही मला जबाबदार धरता. मी माणुसकीच्या नात्याने तिला भेटायला येतो का तर ती लवकरात लवकर याच्यातून बाहेर पडावी म्हणून. पण तुमच्यातली माणुसकी कुठे आहे? बोला ना, कुठे आहे तुमच्यातली माणुसकी? आज तुमच्या या बावळट मुलामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. काय केलं असतं तुम्ही? मला उत्तर द्या शिर्के साहेब. तेव्हा मात्र शिर्के खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, शौर्य जहागीरदार मला प्रश्न विचारायचे नाहीत. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, का तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत? अहो तुमच्या या मुलामुळे जे काही झालंय ना त्याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहात. आणि आता तर मी बघतोच की हा तुमचा विक्रांत सुटतोय कसा ते. नाही ना याला फासावरती लटकावलं तर नावाचा हर्षवर्धन जहागीरदार नाही मी. आता तुम्ही बघाच, माझ्या मुलीच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. या ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न करतो, तेही तिला किडनॅप करून. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? आजपर्यंत तुमच्याशी खूप अदबीने बोलत आलो, पण एक बाप आपल्या मुलीसाठी काय काय करू शकतो ना हे तुम्हाला आता दाखवून द्यायची वेळ आली आहे. तेव्हा मात्र शिर्के चांगलाच घाबरलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य ऊर्जा चला, आणि तो तीर्थाला घेतो आणि तिथून निघून गेलेला असतो. त्याच वेळेला मात्र शिर्केच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि शिर्के विक्रांतच्या तिथे जातो आणि विक्रांतच्या सटासट कानाखाली मारतो आणि विक्रांतला बोलतो, लाज नाही वाटत? अरे बापाची अब्रू अशी चव्हाट्यावर आणताना काहीच कसं वाटत नाही? अरे कोणता तो हर्षवर्धन जहागीरदार, आज त्याच्या समोर मला बोलती बंद करावी लागली. बघितलंस ना कसं बोलला ते? अरे बघ आणि फक्त तुझ्यामुळे. का असं वागलास विकी? अरे काय कमी होतं तुला? मी सांगत होतो ना घाई करू नकोस विकी, सगळं काही नीट करू, पण नाही. तुझ्या या अशा चुकीमुळे आहे ना सगळं काही हातातून निघून गेलं. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, पप्पा तुम्ही शांत व्हावं. मला तर कळतच नाही हे सगळं त्या हर्षवर्धन जहागीरदार पर्यंत पोहोचलंच कसं. अहो मी बरोबर प्लॅन आखला होता त्या तीर्थाशी लग्न करण्याचा, पण माझा सगळा प्लॅन फिसकटला. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, अरे गप्प बस, अजून काय करणार आहेस तू?
अरे जेलमध्ये आलास तरी सुद्धा तुझी अक्कल ठिकाण्यावर येत नाहीये का विकी? अरे का का असं वागतोस? तुला कळतंय का? अरे असं वागून तुला काय मिळतंय विकी? मी किती वेळा सांगितलं, अरे सुधार सुधार, डोक्यात असा राग घालून घेऊ नकोस. अरे असं शांततेने वागायचं असतं रे, सगळे प्रश्न शांततेने सोडवायचे असतात. पण तू मात्र सगळं काही घालवून बसतोयस विकी. काय करू मी तुझं? तेव्हा मात्र विकी बोलतो, डॅड बस झालं, आता मात्र मला इथून सोडवा. तेव्हा मात्र शिर्के मोठ्याने बोलतो, कसं सोडवणार तुला? कसं सोडवणार? अरे या नामांकित वकिलाने तुला जेलमध्ये टाकलंय. त्या नामांकित वकिलाकडे तुझी केस दिली होती तेव्हा तू त्या पद्माच्या केसमधून सुटलास, आणि आता तर तू त्याच्याच मुलीला पळवून नेण्याचा प्लॅन आखलास, तर तो तुला काही सोडणार आहे का? विकी अरे का माझ्यावरती ही वेळ आणलीस? का असं वागलास तू? अरे मी तुला असं जेलमध्ये जाताना बघणार आहे विकी, मी काहीच करू शकत नाही. आणि शिर्के तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला मात्र विकी चांगलाच घाबरलेला असतो. त्यावेळेला विक्रांत स्वतःशीच बोलतो, वाट लावली मी जर का पप्पांना माझ्या बाजूने घेतलं असतं तर कदाचित ही वेळच माझ्यावरती आली नसती, माझा प्लॅन फसला नसता. पण काहीही झालं तरी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुला मी आयुष्यातून उठवणार. मी विक्रांत शिर्के आहे, विक्रांत शिर्के. मी सहजासहजी हार मानणार नाही. इकडे तीर्था खूपच घाबरलेली असते, तिला खूप घाम फुटलेला असतो. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, बाळा अगं घाबरू नकोस, तुझे डॅड आहेत ना तुझ्यासोबत, तुला काही होऊ देणार नाही. तेव्हा ती हर्षवर्धनला घट्ट मिठी मारते आणि रडत असते. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन स्वतःशी बोलतो, विक्रांत शिर्के, माझ्या हसत्या खेळत्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू तू दवडलंस, आता मात्र सोडत नाही मी तुला. माझ्या मुलीची जी अवस्था केलीस ना, त्यासाठी मी तुला अशी काही शिक्षा करेन की बस. त्यावेळेला ऊर्जा तीर्थाला बोलते, तीर्था अगं तू घाबरतेस काय? घाबरून अशा कोणत्याच गोष्टी सॉल्व्ह होत नाही. आयुष्यात अशा सुद्धा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, पण त्यावेळेला आपण कसं राहायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं. आज तू रडतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळीच आम्ही येऊन तुला तिथून बाहेर काढलंय, मग तू का रडतेस? तेव्हा लगेच तीर्था बोलते, वहिनी त्या गोष्टी आठवल्या की माझ्या अंगावरती शहारा येतो, मला खूपच भीती वाटते. असं वाटतं की नाही तो विक्रांत कधी येईल आणि माझ्याशी जबरदस्तीने लग्न करेल. तेव्हा मात्र त्या घाबरलेल्या तीर्थाच्या तोंडावर हात ठेवत हर्षवर्धन बोलतो, बाळा तू नको काळजी करूस, अगं तुझा हा बाप जिवंत आहे ना, तुझा हा बाप जिवंत आहे म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरजच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुझा हा बाप तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, शब्द आहे माझा. इकडे विजया मात्र खूपच घाबरलेली असते, ती खूप रडत असते. त्याच वेळेला कुमुदिनी तिला धीर देत असते आणि म्हणत असते, विजया शांत हो, शौर्य ऊर्जा हर्षवर्धन गेलेत ना, तीर्थाला घेऊन येतील, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच विजया बोलते, आई साहेब मी यांना कितीतरी वेळा सांगितलं, मुलीला असं कुठेही बाहेर रात्रीचं सोडू नका, पण हे माझं ऐकतच नाही. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, विजया तू असं का बोलतेस? आज तीर्थाच्या बाबतीत असं काही घडलं म्हणून, नाहीतर असंच तिला घरामध्ये कोंडून ठेवायचं का? हे बघ हर्षवर्धन जे काही वागतो ते बरोबर वागतोय, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हर्षवर्धन कितीही ताठ मनाचा असला तरी सुद्धा त्याचं तीर्थावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे ना? त्यावेळेला विजया बोलते, हो मला माहिती आहे. आणि तेवढ्यात हर्षवर्धन ऊर्जा आणि शौर्य तीर्थाला घेऊन घरात आलेले असतात. त्यावेळेला विजयाचं लक्ष तीर्थावरती पडतं. तीर्था खूपच घाबरलेली असते. विजया तीर्थाच्या दिशेने धावत जाते. त्यावेळेला तीर्था विजयाला मिठी मारून ओक्साबोक्सी रडायला लागते. त्यावेळेला मात्र मोठ्याने विजया बोलते, बाळा शांत हो, अगं नको रडूस. त्यावेळेला कुमुदिनी तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, तीर्था अगं घाबरायची गरज नाही, अगं तू आपल्या घरात आहेस, तू कशाला घाबरतेस? तेव्हा मात्र कुमुदिनी हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन हे सर्व कुणी केलं? कुणाची एवढी हिंमत माझ्या नातीला किडनॅप करून तिच्याशी असं वागण्याची? त्यावेळेला ऊर्जा बोलते, आजी अहो दुसरी कोणाची हिंमत असणार? त्या विक्रांत शिर्केने तीर्थाला किडनॅप केलं होतं आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होता, तिला वश करून ठेवलेलं. तेव्हा मात्र मोठ्याने विजया बोलते, काय
त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया विजया खरं सांगू का, आपण यासाठी तर ऊर्जाचे आभार मानले पाहिजेत, कारण ऊर्जामुळेच या गोष्टी शक्य झाल्या. ऊर्जाला जर का त्या गौरवचा फोन गेला नसता तर आपण काय केलं असतं, आपली मुलगी आज आज आपल्या हातातून कायमची लांब गेली असती. तेव्हा मात्र विजया बोलते, त्या विक्रांतची एवढी हिंमत. अहो बघितलं ना, तो विक्रांत किती खालच्या थराला गेला. अहो आता काय करायचं, त्याचं तर आपल्या मुलीवरती लक्ष आहे. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काकू प्लीज, मी तुम्हाला सांगते, आपल्याला डगमगून जायची गरज नाही. आता त्या विक्रांतला दाखवून देऊया जहागीरदारांच्या मुलीवरती लक्ष टाकण्याची त्याची हिंमत झाली ना, आता त्याला त्याची लायकी दाखवूया. तेव्हा मात्र विजया ऊर्जाच्या जवळ जाते आणि ऊर्जाचा हात हातात घेत म्हणते, ऊर्जा तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही. आज तुझ्यामुळे माझ्या लेकीचं आयुष्य बर्बाद होताना वाचलं. खरंच खरंच ऊर्जा, खरंच थँक्यू. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काकू प्लीज, तीर्था जशी तुमची मुलगी आहे ना, तशी माझी सुद्धा ती कोणीतरी लागते. शौर्याची बहीण आहे ती, मी सुद्धा तिला बहिणीसारखंच मानते. आणि माझ्या बहिणीच्या बाबतीत जर का असं काही झालं असतं तर मी त्या मुलाला सोडलं नसतं. तेच मी तीर्थाच्या बाबतीत केलं. त्यावेळेला लगेच मोठ्याने दिव्या बोलते, आई साहेब, अहो तुम्हाला कशाला एवढं काळजी करायला पाहिजे. आणि तसंही आई, ऊर्जाने काही मोठा तीर मारला नाही, तुम्ही कशाला तिचं कौतुक करताय. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, नाही, आज ऊर्जाचं कौतुक झालंच पाहिजे, कारण आज ऊर्जामुळे या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलंय. ऊर्जा खरंच थँक्यू. त्यावेळेला ऊर्जा बोलते, सर प्लीज, थँक्यू बोलायची गरज नाही. मी जे तीर्थाच्या बाबतीत केलं ते दुसरं कोणी असतं तरी सुद्धा मी असंच वागले असते, कारण मला अन्याय सहन केलेला आवडतच नाही. आणि तीर्था, आता जे रडलीस ना ते शेवटचं रडलीस, मन हलकं झालं ना मग विषय संपला. तीर्था, यापुढे रडायचं नाही, यापुढे त्या विक्रांतला जशास तसा धडा शिकवायचा. तेव्हा तीर्था डोळे पुसते आणि ऊर्जाला बोलते, वहिनी तू सांगशील तसं मी वागेन, मला त्या विक्रांतला कायमचं गजाड बघायचंय वहिनी. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, आणि ऊर्जा, तुला जी काही साथ लागेल ती मी स्वतः देईन, तू काळजी करू नकोस. आता आपण दोघं मिळून त्या विक्रांतची वाट लावायची. तर इकडे मात्र विजया तिच्या रूम मध्ये असते, तिला झोपच लागत नसते. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, झोप विजया झोप, अगं कशाला काळजी करतेस. त्यावेळेला विजया बोलते, माझ्या मुलीच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे मला खरंच खूप त्रास होतोय, मला खूप भीती वाटते, असं वाटतं तिला जाऊन बघावं. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, अगं बघायचंच आहे ना, चल, मी सुद्धा खूप खचलोय, फक्त दाखवलं नाही तिच्या पुढे. आणि विजया आणि हर्षवर्धन तीर्थाच्या बेडरूम मध्ये आलेले असतात, पण तिथलं ते दृश्य बघून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात, कारण विजया आणि हर्षवर्धन असं काहीतरी पाहतात जे त्यांच्या मनाला खूपच लागलेलं असतं. तीर्थाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला थोपटणारी ऊर्जाला ते बघतात, तेव्हा मात्र त्यांना खूपच रडायला येतं. हर्षवर्धन विजयाला बोलतो, विजया, आजपर्यंत या मुलीला आपण किती त्रास दिला नाही, खूप त्रास दिला. तिच्या आईला कसं वाटत असेल याचा सुद्धा विचार केला नाही, पण आज आपल्या मुलीची अवस्था जी झाली त्या अवस्थेतून बाहेर काढणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऊर्जा होती, आणि तिच्यामुळेच आज तीर्था सावरले. आई वडील म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो, पण ऊर्जाने मात्र तिचं योग्य ते पाऊल उचललंच. आता सुद्धा तीर्थाला तिच्या सोबत गरज होती, आणि हे ऊर्जाला कळून चुकलं होतं, म्हणून ऊर्जा रात्रभर तिच्या उशाशी बसले आणि अगदी लहान मुलीसारखी तिला थोपटते, बघतेस ना. त्यावेळेला विजया बोलते, हो, आणि मी या मुलीच्या बाबतीत मात्र खूपच मोठा गैरसमज करून घेतला होता. खरं सांगू का, खूपच चांगली आहे होती, फक्त ती शिंदेची मुलगी आहे ना म्हणून मला राग येतो. तेव्हा लगेच हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, ऊर्जा ऊर्जा, जा तू जाऊन झोप जा, आम्ही बसतो दोघं. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, नाही, मी तीर्थाला सोडून जाऊ शकत नाही, मी तीर्थाच्या सोबतच थांबणार. आणि सर, लवकरात लवकर आपल्याला पावलं उचलायला पाहिजेत, नाहीतर शिर्के काहीही करून स्वतःच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करणार, पण काहीही झालं तरी विक्रांत शिर्के गजाआड गेलाच पाहिजे. तेव्हा लगेच विजया बोलते, हो, ऊर्जा जे काही बोलते ते खरं आहे, त्या विक्रांत शिर्केला गजाआड पाठवाच, नाहीतर सगळं नको ते होईल. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, विजया, तुम्ही दोघींनीही शांत राहा,
उद्याच त्या विक्रांतला मी गजार पाठवणारच. तेवढ्यात मात्र तीर्थाला जाग आलेली असते आणि तीर्था बोलते, मॉम, डॅड, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, बाळा, आम्ही तुलाच बघायला आलो. त्यावेळेला लगेच तीर्था बोलते, डॅड, मॉम, तुम्ही जाऊन झोपा, माझी काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित आहे. आणि डॅड, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा डॅड, ही तीर्था कधीही आता डगमगणार नाही. तर आता एक घाव दोन तुकडे करणारच. शेवटी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारची मुलगी आहे आणि आता तर काय, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेची नणंद सुद्धा आहे म्हटल्यावरती मला तर घाबरायची गरजच नाही. माझ्या घरात 2-2 वकील असताना त्या विक्रांतची कशी वाट लागते ना ती बघाच. त्यावेळेला ऊर्जा तीर्थाचा हात हातात घेते आणि तीर्थाला बोलते, तीर्था, मी शब्द देते तुला, मी त्या विक्रांतला संपवणार. त्याने तुझ्याशी जे काही वागलंय ना त्याला तुझ्या पायाशी आणणार आणि त्याला नतमस्तक व्हायला लावणार. तेव्हा मात्र तीर्था बोलते, वहिनी, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. इकडे शौर्याच्या डोळ्यात पाणी असतं. आदित्य शौर्याला म्हणत असतो, काय झालं शौर्य? त्यावेळेला शौर्य बोलतो, आज जर का ऊर्जाला फोन आला नसता तर आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आपण 2 भाऊ कमी पडलो, आपण तिच्यावरती लक्ष ठेवू शकलो नाही, आपण खूपच सगळं काही हलक्यात घेतलं आणि मी मात्र ऊर्जासोबत गुंतत राहिलो. त्यामुळे माझं लक्ष मात्र तीर्थावरून साप उडालं. तेव्हा लगेच आदित्य बोलतो, प्लीज शौर्य, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. अरे, आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं तो विक्रांत शिर्के एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल. तेव्हा मात्र मोठ्यानी शौर्य बोलतो, त्या विक्रांतला तर मी सोडणारच नाही. आता तर त्याला त्याची लायकी दाखवणारच आणि अशी तशी नाही, चांगलीच लायकी दाखवणार. आता तू बघच मी काय करतो ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऊर्जा, शौर्य आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार विक्रांतला शिक्षा करू शकतील? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.